महाराष्ट्राच्या शिक्षण धोरणात आता एक मोठा आणि महत्त्वाचा बदल होण्याची शक्यता आहे, ज्यावर तुमचं मत हे निर्णायक ठरणार आहे। कारण काय तर काही महिन्यांपूर्वी राज्यात पहिलीपासून त्रिभाषा सूत्र लागू करण्यावरून हिंदी सक्तीवरून वाद सुरू झाला आणि त्यानंतर या संदर्भात डॉक्टर नरेंद्र जाधव यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली। समितीनं जनमत आजमावण्यासाठी एक प्रश्नावली प्रसिद्ध केली आहे, पण आधी 3 भाषांवरून वाद सुरू असतानाच आता या नवीन धोरणात संगणकीय भाषा म्हणजेच कोडिंगचा समावेश करण्याचा विचार सुरू झालाय। महाराष्ट्र शासनाच्या या त्रिभाषा धोरण समितीनं triभाषासमिती.mahaIT.org या अधिकृत संकेतस्थळावर एक तपशीलवार प्रश्नावली प्रसिद्ध केली आहे। यात सगळ्यांकडून अभिप्राय मागवण्यात आलाय। काय आहेत ते प्रश्न, काय आहे ही प्रश्नावली पाहूया। triभाषासमिती.mahaIT.org हे क्लिक केल्यानंतर तुम्हाला त्रिभाषा धोरण समितीचं हे पेज ओपन होईल। यामध्ये मुखपृष्ठ, समिती विषयक माहिती, शासन निर्णय आणि प्रश्नावली असे काही ऑप्शन आहेत। त्यातल्या प्रश्नावलीवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला काही अजून ऑप्शन्स येतात। यामध्ये मराठी माध्यमासाठी, इंग्रजी माध्यमासाठी आणि हिंदी माध्यमासाठी अशा वेगवेगळ्या प्रश्नावली आहेत। आपण यामध्ये मराठी माध्यमाच्या शाळांसाठी जी प्रश्नावली आहे ती पाहूयात। तर इथे त्रिभाषा धोरण प्रश्नावली मराठी माध्यमांच्या शाळांसाठी येते। इथे आपलं नाव, त्यानंतर शिक्षण, जर तुमचं 10वी पेक्षा कमी, 10वी उत्तीर्ण, पदवीधर, पदव्युत्तर यापैकी जे असेल ते लिहायचंय। त्यानंतर तुमचा मोबाईल नंबर, ईमेल आयडी ही बेसिक माहिती, आपला जिल्हा कुठला त्यासाठी सुद्धा ऑप्शन्स आहेत। त्यानंतर तालुका इथे टाईप करावा लागेल, तुमच्या गावाचं नाव लिहावं लागेल आणि खरा फॉर्म इथून सुरू होतोय। तर माहिती भरणाराचा तपशील म्हणजे विद्यार्थी, शिक्षक, पालक, शिक्षण विभागातील अधिकारी किंवा कर्मचारी तुम्ही कोण आहात, सामाजिक कार्यकर्ते आहात किंवा इतर, असं ऑप्शन तुम्हाला इथे क्लिक करायचंय। त्यानंतर सध्या मराठी माध्यमांच्या शाळांमध्ये त्रिभाषा सूत्र लागू आहे ते खालील प्रमाणे, म्हणजे सध्या काय सूत्र त्रिभाषा सूत्र लागू आहे त्यात 1ली ते 4थी पर्यंत मराठी आणि इंग्रजी भाषा अनिवार्य आहे। त्यानंतर 5वी, 6वी, 7वी साठी मराठी आणि इंग्रजीसह हिंदी भाषा अनिवार्य आहे। त्यानंतर 8वी, 9वी आणि 10वी साठी मराठी, इंग्रजीसह काही पर्याय आहेत। यामध्ये हिंदी, संस्कृत, पाली, अर्धमागधी या पूर्ण भाषा किंवा मग हाफ मध्ये जर बघायचं झालं तर हिंदी, संस्कृत, पाली, अर्धमागधी, उर्दू, पार्शियन आणि अरेबिक या हाफ मध्ये आपल्याला घेणं शक्य आहे। आणि इथे आता प्रश्न सुरू होतात। एकूण 9 प्रश्न आहेत। पहिला प्रश्न तो म्हणजे राज्यातील मराठी माध्यमांच्या शाळांमध्ये त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी कोणत्या इयत्तेपासून करावी? मराठी, इंग्रजी, हिंदी अशी त्रिभाषा कधीपासून लागू करावी? तर त्यात ऑप्शन आहेत 1ली, 3री, 5वी, 6वी आणि कधीही नाही। यातला कोणता हवा तो ऑप्शन तुम्ही सिलेक्ट करू शकता। दुसरा म्हणजे राज्यातील मराठी माध्यमांच्या शाळांमध्ये पूर्व प्राथमिक, 1ली आणि 2री या पातळीवर गाणी, खेळ, संवाद आणि अक्षर ओळख यासाठी कोणकोणत्या भाषांचा वापर करण्यात यावा? त्यामध्ये सुद्धा ऑप्शन आहेत मराठी आणि इंग्रजी आणि तिसरा ऑप्शन मराठी, इंग्रजी आणि हिंदी। पुढचा प्रश्न आहे राज्यातील मराठी माध्यमांच्या शाळांमध्ये मराठी भाषेचं अध्यापन म्हणजेच वाचन आणि लेखन हे अनिवार्य आहे। तर इंग्रजी भाषेचं अध्यापन म्हणजेच वाचन लेखन कोणत्या इयत्तेपासून अनिवार्य असावं? तर त्यात 1ली, 3री आणि 6वी असे 3 ऑप्शन्स आहेत। चौथा प्रश्न राज्यातील मराठी माध्यमांच्या शाळांमध्ये हिंदी भाषेचं अध्यापन हे कोणत्या इयत्तेपासून करण्यात यावं? म्हणजे हिंदी भाषेचं लेखन वाचन सक्ती ही कधीपासून असावी? त्यात ऑप्शन आहेत 1ली, 3री, 5वी, 6वी आणि कधीही नाही। त्यानंतर पुढचा प्रश्न आहे इयत्ता 8वी, 9वी आणि 10वी साठी मराठी आणि इंग्रजीसह कोणते पर्याय देण्यात यावेत भाषेत? तर यात आपण संपूर्ण हिंदी, संपूर्ण संस्कृत, संपूर्ण पाली, संपूर्ण अर्धमागधी किंवा हाफ भाषांमध्ये हिंदी, संस्कृत, हिंदी, पाली असेही काही ऑप्शन्स आहेत। त्यानंतर पुढचा 6वा प्रश्न तो म्हणजे भविष्याच्या दृष्टीने पाहिलं तर मराठी माध्यमांच्या शाळांमध्ये इंग्रजी संभाषण कला आणि इंग्रजी भाषेतून सादरीकरणाचं कौशल्य यांचा समावेश करणं आवश्यक वाटतं। या मताशी तुम्ही सहमत असाल तर ते कोणत्या इयत्तेपासून असावं? म्हणजे हिंदी बोलणं आणि सादरीकरण हे कधीपासून? त्यासाठी ऑप्शन आहेत 6वी, 9वी आणि 11वी। त्यानंतर 7वा प्रश्न आहे म्हणजे भविष्याच्या दृष्टीने, खरं तर हाच महत्त्वाचा प्रश्न आहे। तो असा आहे की भविष्याच्या दृष्टीने पाहिलं तर मराठी माध्यमांच्या शाळांमध्ये माहिती तंत्रज्ञान आणि संगणक विज्ञान हे 2 विषय कोणत्या इयत्तेपासून शिकवण्यास सुरुवात करावी? आणि यात महत्त्वाचा मुद्दा काय आहे तर संगणक विज्ञान म्हणजे कम्प्युटरमध्ये पायथन सारख्या संगणकीय भाषेसहित असेल हे, म्हणजे कोडिंग बद्दल इथे चर्चा केली जाते। मग कोडिंग शाळेत कितवीपासून असावं?
त्यात इथे त्यांनी डिस्क्रिप्शन पण दिलंय की नव्या युगाचं तंत्रज्ञान म्हणजेच AI असेल, डेटा अनालिटिक्स असेल, ब्लॉकचेन तंत्रज्ञान, मशीन लर्निंग, इंटरनेट ऑफ थिंग्स, रोबोटिक्स, ॲडिटिव्ह मॅन्युफॅक्चरिंग या सगळ्या विषयांची पायाभरणी शालेय शिक्षण स्तरावरच होऊ शकेल. त्यासाठी कोडिंग हे शाळेत कितवीपासून शिकवलं जावं त्यासाठी सुद्धा 8वी, 9वी आणि 10वी असे ऑप्शन्स आहेत आणि या प्रश्नावरूनच सध्या चर्चा जास्त होतीये. त्यानंतर 8वा प्रश्न तो म्हणजे राष्ट्रीय एकात्मतेच्या दृष्टीनं मराठी, इंग्रजी आणि हिंदी या व्यतिरिक्त कोणतीही भारतीय भाषा किंवा जागतिक दृष्टिकोनातून कोणतीही परकीय भाषा संगणकीय ॲपवर स्वयंचलित, स्वयंप्रमाणित या तत्वावर विद्यार्थ्यांनी शिकावी याबाबत तुम्ही सहमत आहात का? तर होय आणि नाही असं ऑप्शन्स आहेत. तर हे 8 प्रश्न आहेत आणि 9व्या प्रश्नात काय लिहिलंय तर या प्रश्नांव्यतिरिक्त तुम्हाला आणखी काही महत्त्वपूर्ण मुद्दे किंवा सूचना मांडायच्या असल्यास त्या इथे लिहायला तुम्हाला सोय आहे. त्यातही शब्द मर्यादा आहे की 50 शब्दात तुम्ही ही सूचना इथे मांडू शकता आणि त्यानंतर हा फॉर्म आहे तो सबमिट करू शकता. या प्रश्नावलीवर काही शिक्षण तज्ज्ञ आणि भाषाप्रेमींनी आक्षेपही घेतले आहेत. त्यांचं म्हणणं आहे की प्रश्नावलीतील काही प्रश्न हिंदी भाषेला सक्तीचे करण्याच्या दिशेनं झुकलेले दिसत आहेत आणि पर्यायी दृष्टिकोन मांडण्याची पुरेशी संधी देत नाहीत आणि त्यामुळेच या धोरणाबद्दलची चर्चा केवळ भाषांपुरती नाही तर आपल्या मुलांच्या भविष्याच्या शिक्षणाची दिशा ठरवणारी आहे. महाराष्ट्राचं शैक्षणिक धोरण कसं असावं, त्यात संगणकीय भाषांचं स्थान काय असावं याबाबत नागरिकांचं मत हे अत्यंत महत्त्वाचं आहे. या प्रश्नावलीबद्दल तुम्हाला काय वाटतंय? कमेंट नक्की करा आणि लोकमत सबस्क्राईब करायला विसरू नका.